राज्यसभेचे नेते असलेले पियुष गोयल यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये विविध महत्त्वाची खाती सांभाळली। एकेकाळी भाजपच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात असणाऱ्या पियुष गोयल यांनी सलग 3 वेळा मागील दाराने म्हणजेच राज्यसभेच्या माध्यमातून संसदेमध्ये प्रवेश केला। यंदा प्रथमच लोकांमधून म्हणजेच थेट लोकसभेच्या रिंगणात त्यांना पक्षानं उतरवले। राजकारणात काही जण हे खरं तर खूप नशीबवान असतात असं म्हणतात, त्यात गोयल यांचा समावेश नक्की होतो। कारण लोकसभेसाठी दक्षिण मुंबई हा खरं तर त्यांचा वास्तव्याचा मतदारसंघ, पण तो सोडून त्यांनी उत्तर मुंबई हा सोपा मतदारसंघ निवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाने त्याला संमती देखील दर्शवली। यातूनच पुढील दारानं म्हणजे लोकसभेतील त्यांचा प्रवेश हा सुखकर होईल अशीच चिन्ह आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपचे अन्य नेते घराणेशाहीवर नेहमी नाक मुरडत असतात, पण असं असलं तरी पियुष गोयल हे घराणेशाहीच्या राजकारणातूनच पुढे आलेलं असं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे। वडील वेदप्रकाश गोयल यांच्याकडे भाजपच्या तिजोरीच्या चाव्या होत्या। भाजपचं खजिनदार पद हे त्यांच्याकडे होतं। एवढंच नाही तर वाजपेयी सरकारमध्ये वेदप्रकाश यांना मंत्रीपद देखील मिळालं होतं। आई चंद्रकांता गोयल या मुंबईतील माटुंगा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। खजिनदार पदाचा घराण्याचा वारसा त्यांनी तसाच पुढे सुरू ठेवला आणि भाजपमध्ये वडिलांनी भूषवलेलं खजिनदार पद अखेरीस पियुष गोयल यांच्याकडे चालून आलं। 2010, 2016, 2022 असं सलग 3 वेळा त्यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली। वास्तविक खरं तर त्यांची राज्यसभेची मुदत ही 2028 पर्यंत आहे, पण वर्षानुवर्ष मागील दाराने आलेल्या राज्यसभेवर निवडून आलेल्यांना मात्र आता भाजपने थेट प्रत्यक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। वर्षानुवर्ष राज्यसभेचं सदस्यत्व भूषवणाऱ्या या सदस्यांना फारसा कधी लोकांशी थेट संपर्क येत नाही अशी एक नेहमीची तक्रार आहे। या तक्रारीवरचा उतारा म्हणून भाजपने यंदा असा निर्णय घेतलाय। त्यामुळे अशा नेत्यांना खरं तर लोकसभा लढवणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान असतं। पियुष गोयल यांचं खरं तर मूळचं वास्तव्य हे दक्षिण मुंबईमध्ये आहे, पण दक्षिण मुंबई मतदारसंघ हा तेवढा सोपा नाहीये। खूप क्लिष्ट असा मतदारसंघ आहे। यातूनच गोयल यांनी आपल्यासाठी बोरिवली, दहिसर, मागाटणे, मालाड असा पसरलेला उत्तर मुंबई मतदारसंघ त्याची निवड केली, त्याला पसंती दिली। या मतदारसंघातले विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारली जाणार हे या खेपेस निश्चित होतं आणि म्हणूनच गोयल यांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आणि अखेर उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली आहे। प्रत्यक्षात लोकसभेसाठी मात्र निवडणूक लढणं हे तेवढंसं सोपं नसतं। त्यामुळे मतदारसंघ हा सोपा असला तरी देखील प्रत्यक्षात ते पहिल्यांदाच लढत असल्यामुळे ते कशा पद्धतीने लढत देत आहेत हे पाहणं खूप रोचक असणार आहे।